हाय सगळ्यांना नमस्कार. काय म्हणतोय तुमच्या इकडला गारटा सांगा मला तेवढं. आमच्या इकडला तर लयच गारटा आहे, दुनियाचा गारटा आहे. काय करावं हो का. किती वाजल्यात? 6 वाजले. त्या 6 वाजता जेवढा गारटा आणि 6ला दिवस मावळतोय. काय करावं हो का. पोरगी दुनियेची रडत होती आणि घेऊन बस म्हणती. हट्टच पूर्ण करावा लागतंय तिचा. हो का, बघू शकताय तुम्ही. थर 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 कापती बानू. तर काय म्हणायचं, आता गेलो होतो आम्ही काल कुठं, दवाखान्यात जाऊन पण काय फायदा होईना. डोकं दुखायचं राहीना. विचार करून 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 डोकं फुटायची वेळ आली, पण डोकं काय राहीना. एक वेळेस मी म्हणते डोकं राहतंय का नाही काय माहिती. काय ती थंडीनं होते ना तसं. आणि ही बाण तर जास्तच आगाऊपणा करते, बघू शकताय तुम्ही हो का. घेऊन बस म्हणते, मांडीवर घेऊन बस. काय नको करू, घेऊन बस. आता स्वयंपाक करायचा बघा, वाकडं कशी दाखवते बघा. हां दाखव बरं, दाखव. नाक उचलती या कारटी, केवढीच नाक उचलती या. तर बानूचं चाललाय खेळ. आता मांडीवर बसवलंय तिला. तर मला एक तुम्हाला सांगायचं होतं की काय सांगायचं होतं. आता बघा, हेडं बनवायला लागलं की माणसं हरणा वाजवल कुठं काय करत्याल. आम्ही जिथं आता गाडा त्या दिवशी इथं लावला होता, दारात लावला न. त्या दिवशी काय म्हणण्यात आलं काय बाया, हां तात्या बाहेर झोपतात ना, आला का लागला गाडा चालवला कुणीतरी गाडीत भरून. आणि उचललो, उठलो आम्ही. हाय म्हणली, अगं उठ लवकर. उठली मी उठली, आई उठली, बाहेर आलो. तात्या पळतात, एला का कशाला नेताय गाडा. त्यांना एला का कशाला नेताय गाडा. आणि थराथराच गेलो. आता मी ओळखलं की म्हणलं इथल्या शेजारचीच गाडी आहे म्हणलं. त्यांची गाडी जाण्यासाठी त्यांनी गाडा उचलून साईडला मांडते ती. आणि तात्याला ओळखू आहे ना अंधारचं. ए लका नो कशाला गाडा नेताय, कशाला नेताय लका, ठेवा. लय हसली. 2 वाजता बरं का, 2 वाजता लय हसलो आम्ही. आणि मग ती गाडा तिथं खाली कवटीला बांधलाय, साडीनं बांधलाय. आमच्या गावातली एवढी पोरं आहे ती खुडफुटरी की त्या गाडा न्यायची तर काय नाही, ती नेतेली पण लांब कुठंतरी खड्ड्यात टाकतेली. आणि खड्ड्यात टाकतेली पण त्याचा नसतावा पण करतेली. असली आमच्या गावातली पोरं आहे ती. आता काही जणांना वाटेल की आमच्या पोरांबद्दल बोलते, असं का नाही. मी सगळ्यांबद्दलच बोलते. सगळ्यांबद्दल म्हणलं तर जे आगाऊपणा, जे जास्त मस्ती करतात. आता तुम्ही बघू शकताय, तिथं आम्ही गाडा लावत होतो. ती जागा तर तुम्हाला माहिती आहे. गाडा लावत होतो तिथं काटाड्या टाकल्या राहते. माणसाने टाकल्या का पोराने टाकल्या मला माहीत नाही, पण टाकल्या. कुणी का होईना खोटाडपणाने टाकल्या काटाड्या तिथं. आणि मी गेली बघायला तर एवढूनच काटाड्या 2च टाकल्या. त्या नेमकं जिथं बसतो ना तिथंच टाकल्या. बरं मला काय म्हणायचं, तुम्हाला भेटतंय काय तिथं काटाड्या टाकून? तुमच्या बापाची जागा नाही आणि माझ्या बी बापाची जागा नाही. अरे आपल्या गाव सुधरणा, अशाने तर सुधरणा गाव आपलं, म्हणून तर महाग पडलो या. पण गाव सुधरू बी देण्यात आणि एखाद्याला करू बी देण्यात या, असलं आमचं गाव आहे. पण मला काय म्हणायचं माहिती आहे का, आम्ही तुमच्या तर घरात येऊन तुम्ही आम्हाला पैसे देऊन आम्ही त्याच्यावर तर धंदा करत नाही, बरोबर. आम्ही आमच्या मेहनतीने कष्टाचं पैसे खर्च करून माल मटेरियल आणून आम्ही इकतो काय आमच्या बापाची जागा नाही, ती कुणाची आहे, सरकाराची जागा आहे. सरकारने आम्हाला बोलले ना तर आम्ही तिथं काय हे करणार ना. पण काय तुम्हाला मिळत असेल तर तसं टाका बाबा. आणि
असं टाका की ते कायमचं निघून ये. आता काटाड्या तर आम्हाला पण काढायला येते त्या, आम्ही काढले की परत तुम्ही टाकणार. मग त्यापेक्षा तुम्ही तिथं घरच बांधा, म्हणजे ती जागा तरी आटल. म्हणजे परत आम्ही घर मोडून तर टाकू शकत नाही तिथं गाडा. म्हणजे सगळ्याचं म्हणणं आहे की तुम्ही तिथं टाका. सगळी म्हणते ती सगळी सहकार्य करते ती, पण पोरं येड्यावणी करते ती. आता मग सकाळी मी हेडव काढणार होती तिथं काटाड्या टाकलेला. वडील मला म्हणलं जाऊ दे, कशाला उगं कुणाच्या तोंडाला लागतेस, म्हणून मी गप बसली. कुणाचं आपण नाव घेऊ शकत नाही ना. आपण डोळ्याने बघितलं तर आपण बोलू शकतोय. आपण उगतच कोणाचं नाव घेऊ शकतोय का? नाही घेऊ शकत. आता जे हेडव बघत असतील गावातली लोक, त्यांनी जर मला कमेंट केली तर मी त्यांचंच नाव घेणार ना, त्यांनाच बोलणार ना. पण एक मुद्दा आहे की लोक करतात तर बाबा तू का करतो, आम्ही नाही करत तर तू तरी कशाला करतो, असे म्हणणारी लय आहेत आमच्या गावात. पण अरे आम्ही आमच्या मेहनतीने करतो, आम्ही बसतो, आम्हाला लाज वाटत नाही. पण तुम्हाला काही लाज वाटते? जी आपल्या गावात नाही वस्तू ते केल्यावर किती भारी म्हणावं लागलं, गाव सुधरण ना. आम्ही केलं, अजून दुसरी करतेली, अजून तिसरी करतेली. गाव सुधारलं म्हणजे लय चांगलं दिसायचं नाही, हाय की नाही? हाय तीच. आता मला तर कळतंय असं, या गावात सुधारणा काय झाली नाही, हाय तीच आहे. रस्ता तेवढा आम्ही भांडून करून घेतलाय दारात, त्याची आम्ही ही दिलती, म्हणजे काय म्हणतात त्याचं, आम्ही हे याच्यात तक्रार दिलती, आम्हाला रस्ता पाहिजे म्हणून. मग त्यामुळे तर रस्ता आला ना. आला ते आला, 1000 जागेवर तर फुटला रस्ता ते. अरे आपल्या गावात ट्रेन नाही, त्याच्याकडे लक्ष दे ना. जी मोठी लोक आहेत त्यांना बोला ना जाऊन की आपलं गाव लय महाग राहिले, गटाड्या करा, शौचालय करा. आपली सगळीच बाहेर उघड्यावर जात्यात, मी पण जाते, सगळी दुनिया जाते. आता नाही शौचालय म्हणल्यावर तर त्याला घरात बसू शकत नाही. मेन कारण काय आहे की आपल्या घरातल्या आया बहिणी शौचालय उघड्यावर जातात, उघड्यावर करतात. त्यांना किती, आणि ह्या गावागावाने किती तक्रारी येतात अशा. मग ह्याच्याकडे लक्ष दे ना, की नाही बाई ह्याने केलंय आणि ह्याच्यात हात धुवून पाठीमागे लागायचं. असल्याकडे लक्ष देऊन काहीच फायदा नाही, तुमचा बी नाही आणि आमचा बी नाही. अरे याच्याकडे द्या तुम्ही लक्ष की आपल्या गावात जत्रेच्या वेळेस माणसं कोणसं येतात, पाहुणे रावळी येतात, आपल्या गावात शौचालय नाही. मग काय करायचं, घरोघरी शौचालय तरी द्या, नाहीतर मग सरकारी तरी बनवा, त्याने करून गावामध्ये घाण होणार नाहीत. आणि काय आपल्या गावामध्ये फेंढऱ्या पण नाहीत, शिटी गाव नाही. शिटी असतं तर फेंढऱ्या असते तर मग काय टेन्शन राहिलं नसतं. गाव एवढं झालंय बेकार की तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायचं सोडून तुम्ही जे करते त्याच्याकडे लक्ष लयच बारीक टकळीने देता आणि ध्यान देऊन अजून. काय बाबा तुम्हाला पटत आहे, मला तर पटत नाही. मला हो का, मतदानाच्या टायमाला आता आमच्या इथं सरपंचाचं मतदान येईल, त्या टायमाला माझं पण मतदान आता पहिलंच असणार आहे. या मतदानाला काय माझं मतदान झालेलं नाही. आता मी काढलं होतं, नेमकं मतदान 15 दिवस पुढं असतानाच काढलं होतं मी. आता माझं मतदान येईल त्यावेळेस बाया जेवढ्या पण येणाऱ्या असतील किंवा येणाऱ्या नसतील, आमच्या बायात एक बाई निघली का नाही, दुसरी बाई निघली, तिसरी बाई निघली की तिला काय म्हणायचं, बाया तुला लाज नाही का वाटत, कशाला जाते. म्हणजे मोर्चा बायांनी काढला तरच होईल ना काही गोष्टी, बायांनी सहकार्य घेतलं तरच होईल ना. असलं नाही बघायचं. आपल्या आया बहिणी जातात उघड्यावर की ए बाबांनो तुम्ही मोठी लोक आहेत, तुम्हाला त्यातलं ज्ञान आहे, आपल्याला घ्या संडास बाथरूम मागून. मेन कारण तीच आहे, तुम्ही जाता पण तिथनं, मोठी मोठी लोक जातात तिथनं, तेव्हा तुम्हाला घाण नाही वाटत. जाणार कुठं, बाय माणूस जाणार कुठं अंधारचं, आणि आम्हाला अंधार आहे तर वरच जाऊन यावं लागतंय शौचालयाला. त्याकडे नका लक्ष देऊ, कारण ते आहे ते तुम्हाला कुठलं माहिती पडणार आहे. मग जाताना तोंड रुमाल बांधून जायचं, तेव्हा नाही समजणार. अरे आम्ही जातोय तर जातोय, पण गड्या माणसाचं वेगळं आहे, बाय माणसाचं किती अवघड आहे, ती विचार करा आणि मग मला बोला.
आणि काहीच मी चुकीचं बोलत असेल तर तसं सांगा कमेंटमध्ये. कसं आहे माहिती आहे का, मला जे वाटतं ते मी बोलले. लय दिवसातनं मी ह्या गोष्टी बोलले आणि मी बोलणार. जोपर्यंत कुणा राग येत नाही ना तोपर्यंत मी बोलत राहणार आहे. तर काय चुकत असेल तर तसं सांगा कमेंट बॉक्समध्ये. मला नाही वाटत माझं काय चुकतंय, जे मी बोलते योग्य, आणि माझ्या बोलण्याने तर जरा सुधारले तर सुधारले गाव. तर चला बाय.